या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रसोईघर. व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण हॉटेल रसोईघर. जय हिंद नगर, ITI कॉलेज जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॅफेवर पोलिसांचा छापा. पडद्याआड सुरू होते अश्लील चाळे. कॉलेजमधील मुला मुलींना पोलिसांनी केली अटक. शहरात उडाली एकच खळबळ. धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या दत्त मंदिर येथे नामांकित कॉलेज परिसरातील कॅफेवर पोलिसांनी अचानक धाड टाकली. या धाडीत कॅफेवर अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आमदार अनुप अग्रवाल, महापालिका आयुक्त व पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये ही रेड टाकण्यात आली. या कारवाईमुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दिवसाढवळ्या भर वस्तीत चालविण्यात येत असलेल्या अनधिकृत कॅफेत पडदे लावून तयार केलेल्या छोट्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये कॉलेजची मुले मुली अश्लील चाळे करत आहेत, अशी माहिती देवपूर पोलीस ठाण्याला मिळाली होती. अचानक धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या उपस्थितीमध्ये या कॅफेवर छापा टाकण्यात आला व अनेक तरुण तरुणींना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले आहे. या संदर्भात आमदार अनुप अग्रवाल व पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी अधिक माहिती दिली आहे. 4-5 दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने आदरणीय SP साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं. तर SP साहेबांनी पहिले 3 दिवस धुळे शहरातील असे जेवढेही बेकायदेशीर कॅफे असतील, अशा लॉजेस असतील, त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली. सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी कारवाई केली. तुम्ही सर्व ठिकाणी सोबत आहात अक्षरशः. आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी सापडल्या. एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात, अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी SP साहेबांना विनंती करतो आहे. आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच. आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल. आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील, ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल, त्यांनाही हात जोडून विनंती करतो का थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका. आणि आपल्या बाळांना, माझी पालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते का कुठं जाते, आपला मुलगा काय करतो याच्याकडे लक्ष घालावं, त्यांचे मोबाईल चेक करावे ही विनंती करतो. आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत, की जेणेकरून ज्या ठिकाणी अशा मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतलेले, त्याच्या आईवडिलांना देखील बोलवत आहोत. आणि त्यांचे जे इथले मालक आहेत हे जे सगळे असे काळे धंदे करतात त्यांच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो. तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ तुम्हाला डायरेक्ट संपर्क केला तरी त्याच्यावर लगेच कारवाई करतो.